नमस्कार मित्रो, आपण बांधकाम कामगार नोंदणी केलेला आहात का? बांधकाम कामगार नोंदणी केला असाल तर तुम्हाला अशा पद्धतीची सेफ्टी किट भेटलेली आहे का? पीटी तर पाहू शकता. जर तुम्हाला भेटली नसेल तर मित्रो, अशा प्रकारे पीटी घेण्यात आलेली आहे. बराचसा गोंधळ उडालेला आहे. कॅम्प बोलवण्यात आलेला होता, शिबिर बोलवण्यात आलेलं होतं आणि ज्या पेटी ठेवण्यात आलेल्या होत्या त्यांची उडाउड करण्यात आलेली आहे. नेमकी योजना काय आहे? बांधकाम कामगारांनाच पेट्या मिळतात का, की गावोगावी येऊन एजंट लोक तुम्हाला पेट्या आश्वासन देऊन घरपोच पेट्यांची सुविधा करतायत? यासाठी तुमच्याकडून किती रुपये आकारले जातात याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. ज्यांच्या घरी ही पेटी आहे त्यांनी हा व्हिडिओ पाहायचाच आहे आणि ज्यांनी या पेटी मिळवण्यासाठी ऍप्लिकेशन केलेलं आहे त्यांनी सुद्धा शेवटपर्यंत राहायचं आहे. आता आपण प्रत्यक्ष या बिचारी बाईला विचारूया की किती रुपयाला ही पेटी तुम्हाला दिलेली आहे? 1500 रुपये. 1500 रुपयाला दिलाय. तुम्ही बांधकाम कामगार आहात का? गावंडी बिवंडी काय नाही, मग तरी सुद्धा दिलेत. गावात किती लोकांना दिलेत तुमच्या? 25 लोकांना. बर, म्हणजे किती रुपये? 1500 रुपये. 1500 रुपये. ठीक आहे. म्हणजे 1500 रुपयाला पटली. चॅनल वरती नवीन असाल तर पाहू शकता कशा पद्धतीने खालचं सबस्क्राईब बटन प्रेस करायचं आहे. पहा, इथे तुम्हाला सबस्क्राईब बटन देण्यात आलेलं आहे. सर्वात प्रथम तुम्ही त्याला सबस्क्राईब करून ठेवा. खूप महत्वाचं चॅनल आहे. असेच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटणार आहे. मित्रो, मागील व्हिडिओ जो बनवण्यात आलेला होता बांधकाम कामगार पीटी या संदर्भात, त्या व्हिडिओला जवळजवळ 12 लाख व्ह्यू आलेला आहे. म्हणजेच 12 लाखांपेक्षा जास्त बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे आणि त्यांना सुरक्षा संच पीटी मिळालेली आहे. त्याचबरोबर पहा, गृहउपयोगी वस्तू सुद्धा बांधकाम कामगारांना भेटतात. आता तुम्हाला त्याबद्दलची माहिती पाहिजे असेल तर मागील व्हिडिओ पाहू शकता. तर आता तुम्हाला हा व्हिडिओ मध्ये सविस्तर कमेंट सेक्शन मध्ये भरलेला आहे की तुम्हाला किती रुपयाला पेटी भेटते. तुमच्यातल्याच बांधकाम कामगारांच्या कमेंट आपण वाचायचे आहेत आणि सविस्तर ही पेटी नक्की किती रुपयाला भेटते हे सुद्धा मी शेवटी सांगणार आहे. सर्वात प्रथम तुम्हाला किती रुपयाला पेटी भेटलेली आहे ती कमेंट कराच, पण बांधकाम कामगार जे काही रजिस्टर आहेत त्यांना किती रुपयाला पेटी भेटले त्यांची कमेंट मी तुम्हाला सांगत आहे. सर्वात प्रथम ही कमेंट आहे, खरे कामगार वंचित आहेत, बोगस लोकांना याचा लाभ मिळतो. तुम्हाला काय वाटतं, खरे कामगार वंचित आहे का? तर तुम्ही कमेंट करू शकता. पहा, या योजनेसाठी आमच्याकडून 1250 रुपये घेण्यात आलेले आहे. आमची फसवणूक झालेली आहे. पहा, आमच्याकडून 2000 रुपये घेण्यात आलेले आहेत. आमच्याकडून 500 रुपये, आमच्याकडून 750, त्याचबरोबर 1250 घेण्यात आलेले आहेत. वेगवेगळ्या किमती तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. पहा, इथे तर म्हणतायत 25 रुपये मोजून द्यावे लागले. बांधकाम कामगार असून सुद्धा 25 रुपये आकारले आले आहेत. आणखीन एक म्हणजे पहा, सरकार 2000 रुपये खर्च आला आणि जेवण जे पाठवत आहेत ते बंद करावे, त्या बदल्यात पैसे मिळावे असं सुद्धा आहे. जर तुम्हाला मध्यान्ह भोजन योजना मिळत असेल तर कमेंट करा. त्याबद्दलचा नेक्स्ट व्हिडिओ असेल. किती रुपयाला जेवण भेटतं किंवा फ्री मध्ये जे जेवण वाटलं जातं ते सर्वांना मिळू शकतं का? कमेंट करा. त्याबद्दलची सुद्धा अधिकची माहिती घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला माहिती त्याबद्दल सुद्धा देऊया. इथे पहा, 500 रुपये घेतलेले आहेत पेटीसाठी. आणखीन एक कमेंट पाहू शकता, मी बांधकाम कामगार आहे आणि मला पेटी मिळाली, परंतु खूप त्रास झाला आणि झटके दिल्यानंतर मिळाली, कारण की मी कुणा दलालामार्फत गेलो नव्हतो. 100 पैकी 90 लोक सहज लाभ मिळवतात, कारण की ते दलालामार्फत जातात आणि जे दलालामार्फत जात नाहीत त्यांना वेटिंग मध्ये ठेवतात. त्रस्त होऊन माघार घेण्याशिवाय पर्याय उरत नाही आणि दलालांचा मार्ग मोकळा होतो. प्रत्येक क्षेत्रात असे सुरू आहे, कारण की व्यवस्था प्रणाली चुकीची आहे. परंतु मी भ्रष्टाचार विरोधी आहे. भ्रष्ट मार्गाने लाभ घेणार नाही. वंचित राहावे लागले तरी चालेल. भारत माता की जय. खरोखरच ह्या व्यक्तीला मानावं लागेल. ह्यांनी कोणत्याही दलालामार्फत या योजनेचा लाभ घेतलेला नाही, स्वतः घेतलेला आहे. किती रुपयाला घेतलेला आहे हे लिहिलेले नाही, पण नक्कीच त्यांना ही योजना 1 रुपयाला मिळालेली असणार. कुणाला 1200, कुणाला 1000, कुणाला 750, कुणाला 500 तर कुणाला 300,
कुणाला 2,000, त्याच पद्धतीने कुणाला 3,000 रुपये या पेटीसाठी मोजावे लागलेले आहेत. कमेंट सेक्शन वाचू शकता खरोखरच किती रुपयाला मिळालेले आहेत ते. इथे पाहू शकता फ्री मध्ये मिळालेली आहे. कमेंट वाचू शकता फ्री मध्ये मिळालेली आहे. इथे सुद्धा फ्री म्हटलेलं आहे, म्हणजे कोणाकोणाला फ्री मध्ये सुद्धा या पेटीची बॉक्स मिळालेला आहे. पहा आणखीन कमेंट आहे 100 रुपयामध्ये भेटली आहे, फ्री मध्ये मिळालेली आहे. 1500 रुपये घेतलेले आहेत. बऱ्यापैकी फ्री मध्ये थोड्याच लोकांना मिळालेली आहे. पेटी सुद्धा छान आहे असे सुद्धा कमेंट आहेत. पहा सर मला पेटी फ्री भेटली पण रिन्यू साठी 300 रुपये घेतलेले आहेत. रिन्यू साठी 1 रुपये घेतात, ते सुद्धा मी कव्हर करणार आहे. पहा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये जा आणि तुम्ही वाचून घ्या. बहुतांश लोकांना ह्या पेट्या फ्री मध्ये मिळालेल्या आहेत. बहुतांश लोकांना 200, 300, 500, 800, 850, 1200, 1500, 2000, 2500, 3000, 3500 अशा वेगवेगळ्या किमतीमध्ये पेट्या मिळालेल्या आहेत. खरोखरच या योजनेसाठी किती रुपयाचा खर्च येतो हे आपण शासन निर्णयामध्ये जाणून घेणार आहोत. पाहूयात शासन निर्णय आपल्या स्क्रीनवरती. आता मित्रो या सेफ्टी किट मध्ये बरेचसे साहित्य आहे. साहित्य कोणकोणते आहे ते तुम्हाला माहिती असेल. मच्छरदाणी आहे, कॅप आहे, हेडफोन टाईप कानात धूळ जाऊ नये यासाठी आहे, मास्क आहे, त्याचबरोबर चटई आहे, पेटी आहे. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला मिळालेल्या आहेत. या पेटीमध्ये आपण सुरक्षा संच जो आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, तो जाऊन पहा. त्याच पद्धतीने त्याच्या कमेंट सुद्धा तुम्ही वाचून घेऊ शकता. तर पाहू शकता इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच सेफ्टी किट पुरवण्याचा योजनेत शासनाची मान्यता देण्याबाबत. तर पाहू शकता या योजनेच्या अटी शर्ती आहेत त्या तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. परंतु पहा मंडळाकडे नोंदणीकृत जीवित असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील. या पात्रधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे भरून दिल्यानंतरच सुरक्षा संच सेफ्टी किट पुरवण्यात यावा. सेफ्टी किट मध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत त्याचं खालीलप्रमाणे माहिती देण्यात आलेली आहे. या सेफ्टी किटची आता आपण किंमत जाणून घेऊयात. पहा या सुरक्षा संच सेफ्टी किट मधील पुरवण्यात येणाऱ्या वस्तूचे दर पुरवठा, वाहतूक, वितरण व सर्व करांसह निश्चित करण्यात यावे. त्याच पद्धतीने पहा यामध्ये संबंधित सहाय्यक कामगार आयुक्त यांनी रीतसर प्रमाणित केलेल्या जीवित पात्र नोंदीत बांधकाम कामगारांच्या यादीनुसारच विहित मुदतीच्या आत सुरक्षा संच सेफ्टी किटचा पुरवठा करण्यात यावा. त्यांना जर नोंदणीकृत असेल तर त्यांना या सेफ्टी किटचा पुरवठा करण्यात यावा. आता हा सुरक्षा संच पाहू शकता. सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किट पुरवण्याचा खर्च मंडळाकडील जमा उपकर निधीतून भागवण्यात यावा. इथे क्लिअर देण्यात आलेला आहे. मंडळाकडील जमा उपकर निधीतून सेफ्टी किटचा जो काही पुरवठ्याचा खर्च असेल तो भागवण्यात यावा असा आहे. अशा पद्धतीने माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पहा या योजनेसाठी तुम्हाला जो काही फॉर्म भरावा लागतो तो 1 रुपयासाठी, त्याचबरोबर रिन्यूएशन सुद्धा 1 रुपये. तुमच्या वेबसाईट वरती सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे बांधकाम कामगाराच्या. ती वेबसाईट वरती आपण जाणून घेऊयात. पहा नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आहेत. वयाचा पुरावा, 90 दिवस केल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, ओळखपत्र पुरावा, पासपोर्ट आकाराचे 3 फोटो तुमच्याकडून घेतलेले आहेत. आणि नोंदणीसाठी फी 1 रुपये आणि वार्षिक वर्गणी फी 1 रुपये. इथे डायरेक्टली तुम्हाला वेबसाईट वरती पाहायला भेटतंय. मित्रो अशा पद्धतीने या योजनेचा जर तुम्ही लाभ घेतला असाल तर तुम्हाला याची किंमत कळालेली आहे. त्याचबरोबर कमेंट सेक्शन मध्ये बऱ्याचशा लोकांना फ्री मध्ये मिळालेली आहे. याचा अर्थ काय, वेगवेगळे रेट गावोगावी जे काही लोक येत आहेत त्यांच्याकडून तुम्ही पेटी घेत आहात. तुम्ही जर खरोखरच बांधकाम कामगार आहात का हा जरा विचार करा. पण या योजना खूप महत्त्वाच्या आहेत. या योजना घेणं अत्यंत गरजेचे आहेत. खरे लाभार्थी वंचित राहत आहेत आणि जे काही खरोखर बांधकाम कामगार नाहीत किंवा इतर बांधकाम कामगार नसतील त्यांना ह्या योजनेचा लाभ मात्र मिळत आहे का, तुम्ही कमेंट नक्की करू शकता. अशा पद्धतीने या योजनेसाठी किती रुपये घेतात हे तुम्हाला कळालेलं आहे. तुम्ही सुद्धा कमेंट करा या पेटीसाठी तुमच्याकडून किती रुपये आकारण्यात आलेले आहेत. मित्रो मध्यान्ह भोजन योजना या योजनेतून कुणाकुणाला भोजन मिळालेलं आहे कमेंट करा. या योजनेबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर ही योजना बंद करून खात्यावरती पैसे द्या अशी सुद्धा मागणी आहे. त्याबद्दल सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. पण या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. मित्रो तुम्ही खरोखरच बांधकाम कामगार आहात का, की तुमच्या गावी जे लोक येत आहेत
बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी म्हणजेच कॅम्प लावून तुम्हाला ह्या पेटींची वितरण करले जाते. पण तुम्ही खरोखरच बांधकाम कामगार किंवा इतर बांधकाम कामगार आहात का? जर तुम्ही असाल तर योग्यच आहे, पण यामध्ये जे खरोखर बांधकाम कामगार आहेत ते या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत आणि जे काही बोगस आहेत त्यांना मात्र याचा लवकर लाभ मिळत असतो. तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं असेल तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा. त्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओमध्ये महत्त्वाचं बोलण्यात येईल. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.